हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आलेलो आहोत आमच्या बागेमध्ये. कालच आम्ही मुंबईवरून आलो गावी आणि आता बागेत आलेलो आहोत. आणि काय करायला आलेलो आहोत तर तुम्हाला दाखवते. आम्हाला काल आल्यानंतर कळलं की थोडेफार आमच्या आंब्यावरती आंबे आलेले आहेत, म्हणजे 15-20 असे. आणि खूप जास्त आम्ही हॅप्पी झालो. आणि आता सकाळी उठल्या पहिल्यांदा आम्ही बागेत आलेलो आहोत बघायला की किती आंबे वगैरे आलेत. तर खूप जास्त नाहीत, 15-20 एक आहेत आंबे. तेच आता काढण्यासाठी आम्ही दोघं आलेलो आहोत, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे यावर्षी कोकणात आंबे काही आलेले नाही आहेत जास्त. याच आंब्यावरती गेल्या वर्षी खूप खूप जास्त आंबे होते. आता खूप कमी आहेत, त्यामुळे आम्ही झेल्याने ते आंबे काढायचा प्रयत्न करतोय. इथे मिस्टर मागे बघू शकतात आंबे काढतायत. हे काढणार आहोत आणि मग निघू. सकाळी 8, 8:15 वाजता सुद्धा इतकं ऊन आहे, बघू शकता तुम्ही, खूप जास्त ऊन आहे. आता 4-5 वर्षापूर्वी ना आम्ही या बागेमध्ये आंबे काजू लावले होते. काजू तर येतात, पण आंबे जे आहेत ना तर या वर्षी ना ह्या झाडांना आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते. आणि आता ते मी काढणारसुद्धा आहे. काही आलेले आहेत आंबे, तर ते मी काढते. आणि खरंच खूप छान वाटतं. 5 वर्षापूर्वी आम्ही आंबे लावलेले हे, आणि त्याचं पहिल्यांदा यावर्षी फळ आलेलं आहे. तुम्हाला दाखवते. म्हणजे खूप नाही, प्रत्येक झाडाला 1-1, 2-2 असे आलेले आहेत. आता ते मी काढणार आहे. इथे या झाडाला सुद्धा आलेले आहेत, बघू शकता. खूप छान वाटतं, आपण असं काही करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. तुम्हाला माहिती आहे, कष्टाचं फळ हे नेहमीच छान असतं. हे बघा, हे असे आलेले आहेत. इथे सुद्धा एक आलेला आहे. आता हे काढणार आहे मी. हे बघा, फळ बघू शकता तुम्ही, किती मोठं फळ आहे बघा. छान येतोय सुगंध पण. बघू आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि ऊन बघू शकता, किती जास्त ऊन दिसत आहे, तुम्हाला बघू शकता. सकाळीच इथे इतकं छान ऊन पडतं. आणि इथे बघा, दोन इकडे माकडांचं ना मस्त अशी ना इथे मॅगी खात बसलेले आहेत, मस्त एन्जॉय करत आहेत. आणि इथे कार्टून लावलं आहे मोबाईलवरती आणि मस्त एन्जॉय करत आहेत. घरचा टी व्ही जो आहे ना आईचा, तो खराब झालेला आहे, त्यामुळे ते मोबाईलवरती त्यांनी कार्टून लावले आणि छान मॅगी खात एन्जॉय करतात. आणि मी सुद्धा सकाळपासून बराच वेळ इथे बसली होती. आता म्हटलं चला थोडं फ्रेश वगैरे होऊन घेऊ. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना, बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि काल मिस्टरसुद्धा मुंबईला रिटर्न गेलेले आहेत आणि यावर्षी आम्ही इकडे माहेरी थोड्या दिवस राहणार आहोत. चला, जे काही छान मुमेंट्स असतात. कसं करते ह्याच्याबरोबर खा, म्हणजे आंबा आहे तिखट नाही लागायचं का. जरा पुढंच ये. ह्याचं मस्त बसून असं वनभोजन चाललेलं आहे. आई इकडे भरवते दोघांना पण, आणि मस्त बसून गार हवेमध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहेत ते. थंड हवेमध्ये बाबू, कसं आहे जेवण? मस्त, मज्जा येते असं बसून खायला. तैली सोबत खायला मज्जा येते. आणि मी सुद्धा आता जेवण घेऊन इथेच बसणार आहे जेवायला. मस्त साईने काय काय बनवलं ते तुम्हाला. पोळा, त्याच्याबरोबर चवळीची भाजी, गोडी डाळ, नाचणीची भाकरी, आणि असं आंबट तिखट गोड प्रज्ञाने बनवलेली कैरी, असं मस्त जेवण आहे. माझ्याच तोंडाला पाणी सुटलेलं आहे खरं तर. आत्ताच ना मी साडीचा एक शूट केलेला आहे, म्हणजे ह्या इंडिगो साडीचं शूट केलेलं आहे, मी वेअर केलेली आहे. आणि त्यावरती अशी मस्त स्टायलिंग केलेली आहे. छोटंसं हे ना पलचा नेकलेस वेअर केला आहे, त्याच्यावरती हे इयरिंग्स आणि हे फुलं. ह्या फुलांचा जुगाड केलेला आहे. ही गावी ना फुलं सगळीकडे रोडवरती असतात, कुठे ना कुठे, म्हणजे रोडच्या कडेला जी झाडं असतात ना त्याला ही लागलेली असतात. या फुलांच्या झाडांचं नाव तर मला माहिती नाही, पण या फुलांना ना कागदी फुलं म्हणतात. म्हणजे कागदासारखी ही दिसतात ना, त्याच्यामुळे कागदासारखी असतात. ही मी काल फुलं आणलेली आणि याला पाण्यात ठेवली होती, आणि आज मी यासोबत ना छोटंसं शूट केलेलं आहे, रील बनवलेली आहे. पाण्यात ठेवल्यामुळे ही फुलं किती ताजी राहिलेली आहेत बघा, म्हणजे खराब नाही झालेत, थोडीशी इथून खराब झालेत, पण माझं काम तर झालेलं आहे. म्हणजे सस्ता जुगाड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे.
बरं, ही इंडिगो साडी जर तुम्हाला आवडली असेल, बघा खूप सुंदर अशी इंडिगो साडी आहे. याचा पल्लू बघू शकता. वारली प्रिंट आहे. यामध्ये 2-3 प्रिंट अवेलेबल आहेत आणि जरीची बॉर्डर आहे. अगदी ब्रिदेबल असं हे फॅब्रिक आहे. महेश्वरी कॉटन आहे हे. आणि ते मुलांचा फार दंगा चाललेला आहे, कारण ती झोळीत बसलेत मुलं आणि मस्ती चालली आहे त्यांची. त्याच्यामुळे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल ना, तर तुम्ही जाऊन चंद्रलेखा इरा या पेजवर जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जी आवडेल ती साडी तुम्ही सिलेक्ट करून व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला तुमची ऑर्डर नक्कीच मिळून जाईल. तर चला, आता हे चेंज करते आणि आज थोडंसं वॉकला जायचा विचार केला. थोडंसं एक वॉक घेऊन येते. तर पटकन चेंज करते.